प्रबोधनकार सरपंच परिषदेचे अध्यक्ष आदरणीय काकडे महाराज आलेले आहेत। नवनाथ महाराज त्यांना या वर्षीचा वारकरी भूषण पुरस्कार आपण या व्यासपीठावर देतोय। ते पण नाचतायत, सगळ्यांनी नाचायचं। ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, वारकरी भूषण पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत। आमच्यासारखेच दिसणारे, आमच्यासारखेच बोलणारे, पण भगवंताची सेवा करणारे आमचे सगळ्यांचेच मित्र, महाराष्ट्र राज्याच्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक, प्रबोधनकार, आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथ महाराज काकडे यांना आपण या ठिकाणी आपल्या स्वर्गीय संभाजीनाना बेंदरे सामाजिक ट्रस्टच्या वतीनं वारकरी भूषण देऊन सन्मानित करत आहोत। अंकुची जाधव आपणास विनंती आपण करूया व्यासपीठावर। दरम्यान याकडे वारकरी भूषणाने सन्मानित करत आहोत ते आमचे सगळ्यांचेच मित्र हरिभक्तपरायण नवनाथ महाराज काकडे। समोर समोर तात्या, हा सगळा दैदिप्यमान सोहळा पाहून नवनाथ महाराजांना असं वाटलं की मला दोन वाक्य बोलायचे ती उतराई व्हावी या भावनेतून वारकरी भूषणानं पुरस्कारित सन्मानित केलेले हरिभक्तपरायण नवनाथ महाराज काकडे आपणास विनंती आपण आपल्या वाणीतून दोन अनुभवाचे बोल सांप्रदायिक क्षेत्राला आमच्याकडे प्रकट करावे। आदरणीय नवनाथजी। घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी, घाली लोटांगण महाद्वारी। आपण वारकरी भूषण पुरस्कार का दिला ते आम्हाला तुम्हाला समजलं असेल, आणि म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या सरपंच मंडळींना देखील आव्हान आहे, नुसतं गावचं नेतृत्व न करता माझ्या माऊलींची, माझ्या तुकोबांची सेवा करणारा सरपंच हरिभक्तपरायण आमचा नवनाथ महाराज काकडे आहेत। याचा सार्थ अभिमान बाळगून त्यांना एकदा मनापासून शुभेच्छा देऊया। लागले यावर्षी ते शुभेच्छा द्यायला आलेत, त्यांना पुढच्या वर्षी कीर्तनाला आमंत्रित करूयात, म्हणजे सगळ्यांना जास्त वेळ ऐकायला मिळेल। थोड्याच वेळात आपण ज्या मधुर अशा आवाजाची प्रतीक्षा करू। म्हणतो आम्ही आपला माणूस, मला सगळे दिसताय बर का तुम्ही। काय होतंय मला चिंता